अथ साई सच्चरित अध्याय 35. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. मागागताध्यायांती दिग्दर्शन कथानुसंगती कथिलीतीच कथितो संप्रती ती स्वस्थचित्ती परिसीजे करू जाता परमार्था विचार पंथाभिमान अडवी भयंकर विघ्न नाही अति दुर्धर याभिमाना समदुजे आम्ही निराकाराचे भजक साकार देव हा ब्रह्ममूलक साधू संत हे मानवची देख नममावे का मस्तक तया पुढे तया न घालावे लोटांगण तया न द्यावे दक्षिणादान खालवावी न यत्किंचित मान विडंबन हे भक्तीचे शिर्डी संबंधे अनेकाही कोणी काही अनेक वार्ता कथिल्या पाही विश्वसनीय नाही सकळ पा म्हणती तेथे जाता दर्शन साई बाबा मागती दक्षिणा साधू जई लागती द्रव्य संपादना साधुत्वहीनपणा तयाचा अंधश्रद्धा नव्हे बरी प्रत्यक्ष अनुभव घेतल्या उपरी ठरवू निर्णय आपल्या अंतरी कैसी परी वर्तावे आपण नाही देणार दक्षिणा जयामनिमित्ताची कामना तयाचे साधुत्व येईना मना अपात्र नमना तो मामा असो आम्ही शिर्डीस जाऊन येऊ तयाची भेट घेऊन करणार नाही चरणवंदन अथवा प्रदान दक्षिणेचे जो जो ऐसी कुतर्के निघे जरी आपुल्या कृतनिश्चया जागे अखेर तोही दर्शन योगे शरण निघे साईस तो जो साईस पाहू सरला तो जागीच ठेला पुनश्च नाही मागे परतला पायीच रतला साईच्या धरुनिया दांती तृण जैसे कोणी यावे शरण तैसी परिवंदी चरण पावो निविस्मरण निश्चया पंथा विमाना जेते विसावा सौख्य वाटेल अत्यंत जीवा तो हा अध्याय 35 श्रोती परिसावा सादर तैसीच सूचित उदीची ख्याती बाळा नेवास कराची प्रतीती कैसा सर्प संभविला प्रीती साईच तया प्रतिभावून कृपा करा श्रोते मजवर मी तो केवळ आज्ञेचा किंकर आज्ञा पाळू जाणे सादर उद्भवले अक्षर चरित्र हे दृष्टी ठेविता चरणावरी तेथून उमटती पदलहरी पवित्र चरित्र कुंभांतरी वरचेवरी मी भरितो कासवीची आम्ही पिली केवळ दृष्टिक्षेपे पोसिली नाही तान्हेली बुकेली भागली सदैव ठेली संतृप्त असता एक दृष्टीचे सुख न लगे आमा अन्न उदक दृष्टीच हरित हा नभूक किती ते कौतुक वानावे आम्हाही सकल दृष्टीचा विषय कृपा सिंधू साईराय दृश्य दर्शन जाय पुसो निठाय त्रिपुटीचा तैसेचा आमात्वचा स्पर्श दोही ठाई साई प्रकाश अथवा ग्रहण आणि वास तेथे निवास साईचा अथवा श्रवणी शब्द पडे पडताच प्रकटे साईचे रूपडे श्रावण उडे त्रिपुटी झडे एकसरा अथवा जेथे रसनारसे गोळली तेथे साई समरसे रसनारस रस स्वाद कायसे बापुडे कोडे त्रिपुटीचे हेच गती कर्मेंद्रिया तीही एक साई सेविलिया सकल कर्मे जाती विलया पडेल ठाया नैष्कर्म असो आता हा ग्रंथ लांबला साई प्रेमे कोठेचा वाहवला पूर्वानुसंधान लक्षू झाला चालवू आपुला कथाभाग एकमूर्ती पूजा परागमुख निराकाराचे परमभजक झाले शिर्डी गमनोत्सुक केवळ चिकित्सैक बुद्धीने म्हणती आम्ही शिर्डीस येऊन घेऊ केवळ साधूचे दर्शन आम्ही न केव्हाही वाकवू मान करू न प्रदान दक्षिणेचे मान्य कराल या 2 शर्ती तरी येऊ या की शिर्डी प्रती बरे म्हणता निजमित्रा संगती जावया निगती स्वस्त मने काका महाजनी त्यांचे मित्र संतार्थ जयांची भावना पवित्र परी ते शंका कुशंका पत्रपात्र स्नेही होते तयाचे दोघे निघाले शनिवारी मुंबईहून रात्रीचे प्रहरी येऊनी पातले शिर्डी भीतरी आदित्यवारी सकाळी दोघे गेले मशिदीस साई दर्शन घ्यावं व्यास काय वर्तले ते समयास स्वस्थ मानस परिसीजे पाऊल ठेविता पायरीवरी तया मित्रा पाहुनी दूरी काया वेजी ऐसिये परी बाबा मधुरोत्तरी वाहती ऐकुनी ते प्रेमवचन
तया मित्रास पटली खूण, शब्दोच्चाराची ती ठेवण, देई त्या स्मरण वडिलाचे. कायावेजी हा उच्चार, काढिता बाबा करीती जो स्वर, तो ऐकता काकाचे मित्र विस्मितांतर झाले. परिसोन मोहक स्वराची ठेवण, यथपि त्याचे झाले स्मरण, त्याचेच स्वराची तराही पूर्ण, वाटले अनुकरण यथार्थ. काय वाणीजी मोहन शक्ती, काकाचे मित्र विस्मित चित्ती, म्हणाले ही मम पित्याचीच उक्ती. स्वर हा निश्चिती ओळखीचा, वडिला मुखीची तैसी ती वैखरी. ऐकता ते मित्र द्रवले अंतरी, वंदिले बाबाचे चरणशिरी, विसरुनी पूर्वील निश्चय. पुढे बाबा दक्षिणा मागती, तीही केवळ काकाचे प्रती. काका देती दोघेही परतते, पुनश्च जाती दुपारा. तेव्हाही हे सवेची जाती, दोघाही जाणे मुंबई प्रती. काका तेव्हा आज्ञा प्रार्थिती, दक्षिणा मागती बाबा त्या. तीही केवळ काकाचे पाशी, म्हणती 17 रुपये दे मजसी, काही न मागत तन्मित्रासी. मग ते मनाशीच फुटले, तवक्ते काकास हळूच पुसती, तुम्हासची का दक्षिणा मागती. सकाळीही तुम्हास प्रती, आताही मागती तुम्हासची. मी असूनी तुम्हा संगती, दक्षिणे लागी मज का वगळती. काका हळूच उत्तर देती, बाबा प्रतीच पुसा आहे. इतक्यात बाबा काकास वदती, तो काय सांगे रे तुझ प्रती. तो स्वयेच ते मित्र बाबास पुसती, दक्षिणा म्हणती देऊ का. तो बाबा उत्तर देती, तुझे मनी देण्याचे नव्हती, म्हणून नाही मागितली तुझ प्रती, देणे चित्ती तर देई. बाबा मागता भक्त देत, तया ते मित्र हिणवित, तेच न मागता जय देऊ का म्हणत. आश्चर्यभरित तव काका, म्हणता चित्ती असल्यास देई, तया मित्रास झाली गाई. 17 रुपयाची भरपाई केली पायी न मागता. बाबा मग वदती तयास, जासील रे क्षण एक बैस, करीते झाले गोड उपदेश, निरसावया सभेदात्मता. तुम्हा आमातील तेल्याची भिंत, पाडून या ती टाक समस्त, होईल मग मार्ग प्रशस्त, परस भेटावया. पुढे आज्ञा झाले देते, माधवराव झाले प्रार्थिते, पाहुनी अभ्राच्छादित नभाते, पाऊस याते भिजविल. बाबा प्रत्युत्तर त्या देती, जाऊ दे त्या स्वस्त चित्ती, पावसाची काही भीती नाही तया प्रति मार्गात. अभिवंदुनी साईचे पाय, तैसेच गाडीत बैसले उभय, विजा चमकत दाटत धुय, अंगे सपय पूर लोटला. गडगडाटे गरजे आकाश, नौकागमन आले वाट्यास. काका मनी पूर्ण विश्वास, होते आश्वासन बाबाचे. पडला विचार त्या मित्रास, कैसा सुखाचा होईल प्रवास. उगीच निघालो या वयास, होतील सायास मार्गात. असो पुढे ते सुखे गेले, अग्नी रथात आरूढ झाले. मेघ मग तेथून वरसू लागले, निर्भय पावले मुंबईस. पुढे जेव्हा आले सदनी, पाहती खिडक्याद्वारे खोलुनी, गेली अडकली चिमणी उडुनी, गतप्राण दोन्ही आढळल्या. पाहुनी ऐसा तो देखावा, वाईट बहुत वाटले जीवा. अन्न पाण्या वाचुनी देवा, विचार्या जीव मुकल्या या. निघालो जेव्हा जावया शिर्डी, वातायाने जरी ठेवितो उघडी, पडती नाही काळाची गुढी. मेली बापुडी मजहाते, म्हणे आता उडाली जी, तिचीच जणू बाबास काळजी, म्हणून दिदली होऊन राजी, अनुज्ञा आजी परतावया. नाही तरी तीही मरती, अन्न विना कैसी जगती. आयुष्य सरले तेने हे गती, पावली निश्चिती ती एक. आणि कयाचा अनुभव एक, तोही श्रवणार आहे सुरेख. एका पायाचा तांचेचे दुःख, भोगीत हे कित्येक मासावरी. शिर्डीस जाणे घडल्या आधी, बहुत महिने भोगिली ही व्याधी. तेथून परतल्या पाठी न बाधी, नासली अल्पावधीतची. ऐसीच आणि दुसरी कथा, संतांचा अंत लावून जाता, पायी न मवा लागला माता, मनी नसता ती परिसा. तैसीच दक्षिणा देण्याची नसता, मुहापाशी अडकले जाता. भंगुनी आपुली दृढ निश्चयता, दक्षिणा देतात कैसी ती. ठक्कर धर्मसी जेठाबाई, सॉलिसिटर रहिवासी मुंबई. वळावली पूर्व पुण्याई, भेटू साईस मन झाले. महाजनीचे हे शेट, उभयतांचा परिचय दाट. वाटले शिर्डीस जाऊन थेट, घ्यावी की भेट प्रत्यक्ष. ठक्करजीच्या पेढी
वरी काका मुख्य कारभारी सुटी साधोनी हारोहारी करीत तयारी शिर्डीची. काका तरी काय वेळी परतती 8 दिन शिर्डीस काढिती. आज्ञा नाही साईची म्हणती ही काय रीती कामाची. ऐसे कैसे तरी हे संत बंड नव्हे हे आमा पसंत. निघाले शेठ शिमग्याचे सुटीत लावया अंत. साईचा अंगी दुर्धर देहाभिमान निजैश्वर्याचेच महिमान. संत तरी मानवा समान किमर्थमान वाकवावी. पाहुनी साईची अधिकार स्थिती शास्त्री पंडित टेकीसी येती. तेथे बापुढे धर्मसी ते किती ते काय तगती निश्चया. परीन अंधश्रद्धा बरी करुणी घेऊ आपुली खातरी. करुणी ऐसा निश्चय अंतरी केली तयारी शिर्डीची. वर्णिला एक स्नेहाच्या वरती धर्मसी तेच रीती. सवे काकास घेऊन निगती आणि कवदती तयास. शिर्डीस जाता तेथेच राहता चाले ना आक्षेपे ही वार्ता. परतले पाहिजे मज समावेता हे निश्चितता जाणावे. तव काका तया वदती हे तो नाही आमा हाती. तदा धर्मसी सवे घेती आणिक सांगती मार्गार्थ. न जाणो काका नाहीच परतले सांगत्या विण मार्गात न चले. म्हणून आणिक तिजया घेतले तिघे निघाले शिर्डीस. जगात ऐशा कित्येक जाती परोपकारी भक्ताच्या असती. तयाची करया संशय निवृत्ती बाबा आणि ती धरू. मग ते जेव्हा माघार जाती आपुले अनुभव इतरा कथिती. लिहून घेती कोणाही हाती जनसत्पत्ती लावाया. तात्पर्य हे जे कोणी जाती दर्शन सुखे तृप्त होती. आरंभी कैसेही तयाची वृत्ती परमानंद प्राप्ती आखेर. म्हणोत आपुले पायी जाती असे नाका चिकित्सा प्रीती. परी निराळी वस्तुस्थिती कार्य साधिती बाबाचे. बाबाची तया देती स्फूर्ती तेव्हाची बाहेर पाय काढिती. जेवूनी स्वाभाविक वृत्ती लाविती परमार्थी तयास. कोण जाणे तयाचा कळा जाणू जाता होतील वकळा. होऊनी निरभिमान पायी लोळा भोगाल सोहळा सुखाचा. बरवे न जाणे रिक्त करी देवद्विज गुरुद्वारी. म्हणून द्राक्षाची दोषेरी काका खरीदीत मार्गात. पोटी नाही बीज जात असे ऐसी ही द्राक्षाची जात. परी सबीजजी वेळी प्राप्त घेतली विक्रीत बा काकानी. असो गोष्टी वार्ता करीत पातली ही त्रयी शिर्डीत. सवे तिघेही दर्शनार्थ गेले मशिदीत बाबाच्या. बाबासाहेब तरकड भक्त हेही होते तेथे स्थित. शेठ धर्मसी जिज्ञास प्रेरित पुसती तया प्रतते परीसा. येथे काय हाय काय येता तरकड वदती दर्शना करिता. शेठ म्हणती ऐकिली वार्ता येथे तो घडतात चमत्कार. तव तरकड वदती त्यांना ही तो नाही माझी भावना. जैसी उत्कंठा जयाचे मना पावे ती कामना सिद्धीते. काकानी पायी डोई ठेवली द्राक्षे बाबाच्या करी अर्पिली. वाटा वयाची सुरुवात झाली मंडळी जमली होतीच. बाबा तव इतरा समावेत धर्मसिंह काही देत. परितया ती नावडती जात निर्बीजी प्रीत तयास. या द्राक्षाची तयास चीड आरंभीच उपजली नड. कैसी सेवावी वाटल्या वगड आवे रही जड वाटे म्हणा. शिवाय डॉक्टरे केले मना द्राक्षे न खावी धुतल्या विना. आपणची धुणे योग्य वाटेना उठल्या कल्पना नानाविध. पुढे तैशीच टाकिली तोंडात बिया चगळून ठेवल्या खिशात. साधूंचे ते स्थान पुनीत करवेना अपुनीत उच्चिष्टे. तव ते शेट मनी म्हणती साधू असता कैसे हे नेणती. की ही द्राक्षे मज नावडती बळेच का देती मज प्रती. उठता ऐशी तयाची वृत्ती बाबा तीचा आणि कथ्या देती. ती सबीज जाणून हातीच ठेवती मुखी न घालती धर्मसी. सबीज नावडती द्राक्षे खरी परी ती बाबानी दिदली करी. धर्मसी शेटा वगडले अंतरी कैसी परिवर्तावे. तोंडी घालावया होईना मन करुनी ठेविली मुठीत जतन. तव बाबा वदती टाकरे खाऊन मानिले आज्ञापन शेटीने. खाऊन टाक बाबा वदता धर्मसी नी तोंडात टाकिता. बीज रहित ती सर्वही लागता अति आश्चर्यता पावले. ऐसी निर्बीज द्राक्षे लागता धर्मसी होऊनी
विस्मित चित्ता मनी म्हणे अजब सत्ता काय हा या संता शक्य जाणोनी माझे मनीचा हेत असता सबीजा आणि निर्धूत साई मज जी जी देत ती बीजरहित हितकारी ठक्क झाली चित्तवृत्ती चिकित्सेची पडली स्मृती गळाली सर्व हंकृती संती प्रीती उपजली पूर्वसंकल्प गेले विलया साई प्रेम उपजले हृदया उत्कंठाजी चिरडी सयावया कृतनिश्चया सारखी बाबा तरकड तेही होत तेथे बाबा पाशीच बसले होते बाबा साई झाले वाटिते त्यातील त्यातेही काही तेव्हा धर्मसी तयाही पुसती आपुली द्राक्षे कैसी होती बाबा जेव्हा सबीज म्हणती विस्मित चित्ती अतिशया तेने ते साधू ही श्रद्धा बसली दृढीकरणार्थ कल्पना स्फुरली साधू असाल तरीही पुढली जातीत दिदली काकाना बाबा वाटीत होते बहुता परी हे स्फुरता शेटीचे चित्ता काकापासूनच शेज धरिता अति नवलता शेटीस ऐशा साधुत्वाचा खुणा ऐसे हा मनकवडेपणा पुरा झाला धर्मसीच्या मना साधू जाईना मानावया माधवराव होते तेथे ते मग झाले बाबास निवेदिते काकाचे मालक शेठ हे ते झाले समजाविते बाबास हा कुठला काकाचा मालक त्याचा मालक आहे आणिक बाबा प्रत्युत्तर देती चोख काकाचा तोखदायक कसे आणिक कैसी नवल परी आपा नामे एक आचारी उभा तेथेच दुनी शेजारी बाबा तयावरी घालिती म्हणती हे शेठजी इथवर आले जे ते मज करिता नाही श्रमले आप्पा लागे प्रेम दाटले म्हणून पातले शिर्डीस असो ऐसे हे भाषण झाले धर्मसी आपुले निश्चय विसरले आपण होऊन पाया पडले मग ते परतले वाड्यात असो मध्यानी आरती झाली घरी जाण्याची तयारी झाली आज्ञा घेण्याची वेळ आली मंडळी निघाली मशिदी धर्मसी तेव्हा काकास वदत मी तो नाही आज्ञा मागत तुम्हीच मागा तुम्हाती लागत तव काय म्हणत माधवराव काकाचे तो नाही प्रमाण आठवडा एक भरल्या विना होणार नाही आज्ञापन आपणच विचारून घ्या नाका पुढे हे तिघे जाऊन बैसता माधवरावा आज्ञा मागता बाबांनी सांगू आरंभली वार्ता ती स्वस्थ चित्ता परिसावी होता एक चंचल बुद्धी घरी धनधान्याची समृद्धी शरीरी नाही आधी व्याधी नसती उपाधी आवडे उगाच बोजावाही माता हिंडे इतस्तत नाही स्वस्थता खाली ठेवी उचली मागुता नाही निश्चलता मनास पाहून यायसी तयाची अवस्था किंवा आली माझी या चित्ता वाटेल त्या एका ठाई आता ठेवरे निश्चितता म्हणालो उगाची ऐसा भ्रमतोस एक ठाईच स्वस्त बैस वार्ता खोचली धर्मसीस मानित आपणास इशारा तो असो निवैभव यथा स्थित कारण नसता किंचित धर्मसी सदा चिंताक्रांत डोके पिकवित उगाच असता विपुल संपत्तीमान मनास नाही समाधान पाठीसी काल्पनिक दुःखे गहन त्यातची निमग्न सर्वदा ऐकता साई मुखीची कथा शेठजी परम विस्मित चित्ता ही तो आपुले मनाची अवस्था अति सादरता परिशीली काका सहित की लवकर आज्ञा अशक्य कोटीची ही घटना परी तीही मिळता प्रयासाविना धर्मसी मनात संतुष्ट काकाने निघावे बरोबर धर्मसीची इच्छा फार तीही बाबांनी पाडली पार देऊनी होकार जावया हाही एक शेटजीचा पण कैसी बाबांनी जाणिली खुण हेही एक साधुत्व लक्षण पटले विलक्षण धर्मसीना झाली संशय निवृत्ती साई साधू अभिव्यक्ती यया मनी जैसी वृत्ती तैसीच अनुभूती धाविली ज्या ज्या मार्गे जाऊ इच्छिती तोच मार्ग तया लाविती साई जाणिती अधिकार संपत्ती परमार्थ प्राप्ती ही त्या माने भक्त भावार्थ अथवा टवाळू साई समत्वे दोघासी कृपाळू एकास टाळू दुजिया कवटाळू नेणे ही कनवाळू माऊली तव ते दोघे जेव्हा निगती 15 रुपये काका प्रती बाबा दक्षिणा मागून घेती सवेच वदती काकास दक्षिणे लागी ज्या नेमजला असेल 1 रुपया दिदला दशगुणे मज तया मोबदला द्यावा लागला मोजून मी काय कोणाचे घेईना फुकट मागे न मी सर्वा सरसकट फकीर जयासी दावी बोट तयाशीच गोष्ट दक्षिणेची
तोही फकीर जयाचा ऋणी, तयासीच ही करी मागणी, दाता घेऊनी करी पेरणी पुढे सवगणी करावया. वित्त हे केवळ धर्मद्वारा, वित्तवंता पडेल पाहे उपकारा. धर्म एक फळ हे येणेच खरा, ज्ञानासी थारा लादतो लोकसंपद्य. हे वित्त केवळ आहे इष्टोपभोगार्थ, व्यर्थ निष्कारण वयचितात. धर्मसंचित अवगणुनी करुनिया कवडी कवडी, अर्बुदांत धन जे जोडी, ते विषय स्वार्थाची आवडी. कदा न दवडी तो सुखी, नाद तमुपतिष्ठती. सकळास ठावी की ही श्रुती, पूर्वदत्त ठाके पुढती. तदर्थ मागती दक्षिणा, रामावतारी रघुनंदने. अपार स्वर्ण स्त्रियाची दाने, करिता 16 सहस्र प्रमाणे. घेतले कृष्णे तत्फल, भक्ती ज्ञान वैराग्यहीन. ऐसा जो भक्त तो अति तीन, तया सप्रथम वैराग्य स्थापून. भक्ती ज्ञान मग देती, करविती जे दक्षिणा प्रदान. तीच वैराग्याची खूण, पुढे भक्ती पंथास लावून. ज्ञान प्रवीण करवीत, आम्ही तरी काय करतो. एकपट घेतो दसपट देतो, क्रमे क्रमे ज्ञानपथा लावितो. लोभ उठतो धर्मसीते, आपण होऊन रुपये 15. ठेविले झाले बाबाचे करा, विसरले पूर्वकृत निर्धारा. प्रकार साराचा अपूर्व, वाटले आधी व्रता जल्पलो. बरे केले समक्ष आलो, साधू कैसे असतात बोधलो. तयाचे लोधलो अनुभवी, असो दृढ न विचारिता मनी. आम्ही येणार नवतो नमनी, तेवी आलो आपण होऊनी. साधूची करणी अगम्य, अल्ला मालिक मुखी निरंतर. तयास काय आहे दुष्कर, आम्ही पहावया होतो आतुर. केवळ चमत्कार साधूचे, व्रता झाला आमुचा पण. घातले मानवा लोटांगण, न मागताही दक्षिणा प्रदान. केले आपण होऊन व्रता आमुची सारी बडाई. आपण होऊन आपुली डोई, पूज्य भावे साई पायी. वाहिली नमाई काय दुजी, काय वानू ही साईची कुसरी. हे सर्व जरी तो स्वयेच करी, बाह्य आत्कारी अलिप्तता धरी. नवल परिती काय दुजी, कोणी करा वंदन. द्या अथवा न द्या दक्षिणादान. आनंद कंद साई दयाघन, करीन अवगणन कोणाचे. पूजिल्याचा नाही आनंद, अवमानिल्याचा नाही खेद. हर्ष न येथे कैचा विषाद, पूर्ण निर्द्वद्व ते हे स्थिती. असो कोणाचा काहीही येत, एकदा जयासी दर्शन देत. तयाची भक्ती पायी जडवीत, शक्ती ही अद्भुत साईची. असो पुढे उदी प्रसाद, पाहून घेऊन आशीर्वाद. परतले ते निर्विवाद, ख्याती ही अगाध साईची. करावया तेथून निर्गमन, लागे बाबाचे आज्ञापन. करिता आज्ञेचे उल्लंघन, निमंत्रण ते विघ्नेसी. आपमती करिता निष्क्रमण, अनुताप आणि विटंबन. मार्गात व्यत्यय येती दारुण, तयाचे निवारण दुष्कर. ऐसी वर्णिली तेथील निर्गती, आमुची तेच स्थिती. मीना आणि ता कोणी न येती, ऐसे वदती बाबाची. माझी इच्छा झाली अविण, दारवंटा त्यागील कवण. कोणा स्वेच्छे होईल दर्शन, घडेल आगमन शिर्डीचे. साई समर्थ कृपामूर्ती, तयास आधीन आमुची गती. कृपा उद्भवेल तयाचे चित्ती, तेव्हाच येतील दर्शना. ऐसे तेथील गमनागमन, नसता साईचे चित्त प्रसन्न. होईन कोणासही आज्ञापन, उदी प्रदान समावेत. करुणी अभिवंदन, मागू जाता आज्ञापन. उदी समवेत आशीर्वचन, तेच आज्ञापन निघावया. आता एक विभूतीचा अनुभव, श्रोतया लागी कथितो अभिनव. मग नेवास कर भक्ती प्रभाव, महानुभाव साई कृपा. बांद्रे शहराचा एक ग्रहस्थ, तोही जातीचा प्रभू कायस्थ. रात्री निद्रा येऊ नाही स्वस्थ, झाली शिकस्त यत्नाची. डोळ्यास डोळा लागून निद्रित, असता क्षणिक अकस्मात. स्वप्नी तयाचा मृततात, करी जाग्रत प्रतिदिनी. पूर्वी युक्तायुक्त प्रकार, गुप्त गह्य क्लिष्ट विचार. शिव्या शापपूर्वक उच्चार, वाक्प्रहार प्रेरितो. प्रतिदिनी ऐसा प्रसंग, प्रतिदिनी होय निद्राभंग. पडे ना काही उमंग, चुके ना भोग पाठीचा. तेने तो ग्रस्त कंटाळला, उपाय काही न सुचे तयाला.
पुसे एका साई भक्ताला, करावा इलाज कायतरी, आम्ही न जाणू अन्य उपाव. साई महाराज महानुभाव, ठेवाल जरी तुम्हीही भाव. उदी निज प्रभाव प्रकटील, जैसे जैसे तया कथिले, तैसे तैसे तयाने केले, अनुभवाही तैसेच आले. दुस्वप्न पडले नाही पुन्हा, कर्मधर्मवशे हे ते मित्र, होते साई समर्थ छात्र. मानुनी उदीचा महिमा विचित्र, अर्पित लव मात्र तयास. म्हणती जाता निजावयास, लावा थोडी मस्तकास, पुढी बांधुनी ठेवा उशास. मनी साईसा आठवा, पोटी ठेवा भक्तिभाव. पहा मग या उदीचा प्रभाव, तत्काळ करील पिडेचे अभाव. सहज स्वभाव हा चित्तीचा, ऐसे होताच लागली त्याला. गाढ निद्रा त्या रात्रीला, दुष्ट स्वप्नाचा थावची पुसिला. अति आनंदला ग्रहस्थ, मग त्याचा आनंदास. काय बाईजे पुसावयास, पुढी ती नित्य रक्षी उशास. स्मरे साईस नित्यश, पुढे बाबाची छबी आणली. गुरुवार साधून माळ वाहिली, उषागती भिंतीस लाविली. आदरे पूजिली तयाने, घेऊ लागला छबीचे दर्शन. गुरुवारी माळा समर्पण, करी नित्य मानसिक पूजन. पीडा निवारण झाली, ऐशी चालविली नेमनिष्ठा. पावला तो स्थायी अभिष्टा, निद्रा भंगारी दुस्वप्न निष्ठा. विसरला कष्ट पुरविल, हा तो उदीचा एक उपयोग. कथितो आणि अद्भुत योग, कैसाही संकटी करिता प्रयोग. अभिष्ट भोग देईती, होता एक भक्त थोर. बाळाजी पाटील नेवास कर, बाबा लागी जिजविले शरीर. सेवा लोकोत्तर करुनी, गावात नित्य जाणा येण्याचे. तैसेच लेंडीचे फेरी फिरण्याचे, ए बाबाचे रस्ते झाडण्याचे. नेवास कराचे नित्य काम, याच सेवेची परिपाटी. चालू राहिली तयाचे पाठी, राधा कृष्णबाईची हातोटी. अलौकिक मोठी एकामी, वर्ण ब्राह्मण अखिल वंद्य. आणि ही सेवा अशी निंद्य, शिवले न केव्हाही हे विचार मांद्य. तियेचा अनवद्य अंतरा, उठून या सकाळाचे प्रहरी. झाडू घेऊन या निज करी, स्वयेही बाबाचे रस्ते वारी. धन्य चाकरी तियेची, काम निर्मळ आणि सत्वर. कोण अन्य पावेल तिसर, पुढे मग जाता काही अवसर. अब्दुल सरकला पुढारा, असा तो पाटील महाभाग. संसारी वर्तुनी संसार विराग, केवढा तयाचा सार्थत्वार्थ त्याग. परिसा तो भाग कथेचा, होता शेताची समगडी. धान्य समस्त अशी दियाणी, रिसवणी ढिगारते तेच अंगणी. समर्पी चरणी बाबाच्या, मानुनी बाबा सर्वस्वधनी. ते जे देतील त्यातून उचलुनी, ते तुकेच धान्य घरी नेऊनी. गुजरा करुनी राहितो, महाराजांनी स्नान करुनी. हात पाय ते व तोंड धुवनी, आलेले मोरीचे सांडपाणी. बाळा पिऊनी राहत असे, हे नेवास कर असेपर्यंत. चालला हा नेम अव्याहत, अजूनही तयाचा प्रेमळ सुत. चालवी हे व्रत अंशत, तोही धान्य पाठवित सतत. त्यातील जोंधळ्याची भाकर नित, महाराज निज निर्वाणात. खात असत 4 वेळा, असो एकदा काय घडले. वर्षश्राद्ध बाळाचे आले, अन्न शिजवून तयार झाले. वाढू लागले वाढपी, येणाऱ्याचा अंदाजा धरुनी. पाकसिद्धी होती सदनी, वाढते वेळी अंदाजाहुनी. संख्या त्रिगुणित झाली, नेवास करीन मनी घाबरली. सासूबाईशी कुजबुज लागली, फजितीचे पाळी आली. कैसी निवारिली जाईल, सासूबाईची निष्ठा थोर. आपुले साई समर्थ खंबीर, असता किमर्थ करावा घोर. राही तू निर्घोर म्हणती, ऐसे सासूने आश्वासुनी. उदी एक मुठभूर भड घेऊनी, घातली अन्नाच्या प्रत्येक वासनी. वासने वस्त्राने आच्छादिले, म्हणे तू जा खुशाल वाढ. वाढण्यापुरताच कपडा काढ, पुनश्च पूर्ववत कपडा ओढ. कुणही दृढ संभाळी, हे साईच्या घरचे अन्न. आपुल्या नाही एकही कण, तोच करील लज्जा रक्षण. त्याचे उणेपण तयाला, असो तैसा त्या सासूचा निश्चय. तैसाच तिजला आला प्रत्यय, काही एक न येता व्यत्यय. जेवले पाहुणे सुद्धा, आले गेले सर्व जेवले. यथा सांग सर्व झाले, तरी अन्न शिल्लक राहिले. पात्री भरलेले पूर्ववत. उदीचा हा ऐसा प्रभाव, संताचा हा सहज स्वभावा. जया मनी जैसा भाव, तया अनुभवई तैसाच.
असो उदीचा महिमा गाता, निमासकराची आणिक कथा, पाहुनी त्याची भक्तिमत्ता, आठवली चित्ता ती ऐका. होईल काय विषयांतर, एकदा शंकू लागले अंतर, होईल ते हो परिती सादर, प्रसंगानुसार करावी, ऐसा निश्चय करुनी मनी, कथा कथितो ये स्थानी, जरी वाटली ती अस्थानी, क्षमा श्रोत्यानी करावी. एकदा शिर्डीत रहिवासी, रघु पाटील नाम जयासी, पाहुणा गेला नेवाशासी, याचे सग्रहासी उतरला, गुरे ढोरे दावणीसी, बांधिली असता एक निशी, भुजंग एक फुकू शब्देसी, कोठ्यात प्रवेशी अवचित, पाहोनिया ऐसा प्रसंग, झाली सर्वाची मती गुंग, करो निया तो फणा भुजंग, यथा सांग बैसला, गुरे करू लागली गडबड, सुटावया लागी धडपड, नेमासकराचा ग्रह सदृढ, साईच प्रकट झाले, आता गुरे सोडिला शिवाय, येथे नाही अन्य उपाय, नाही तरी पडून पाय, होईल अपाय एकदा, दुरोनी देखिला भुजंग, हर्षित नेमासकरा तरंग, झाला पुलकित सर्वांग, केला साष्टांग प्रणिपात, म्हणे साईची कृपा दृष्टी, भुजंग रूपे आले भेटी, आणिली दुग्ध भरोनी वाटी, भुजंगासाठी तयाने, काय त्या बाळाजीची वृत्ती, चित्ता न ज्याचा अनुमात्र भीती, पहा काय वदे भुजंगाप्रती, सावध श्रोती परिसीजे, का हो बाबा फो करिता, काय आम्हा भिवू पाहता, घ्या ही दुधाची वाटी आता, स्वच्छ चित्ता सेवा हो, वाटी नेत्यास काय होय, तपले भरून आणिले पय, पुढे ठेविले अंतरी निर्भय, भावनेचे भय सारे, दूध ठेवून तयाचे जवळी, जाऊनी बैसला पूर्वस्थळी, नाही दूर नाही जवळी, मुखी नवाळी भुजंगाची, भीतीप्रद भुजंगागमन, सर्वाचे काय सारखे मन, गेले सर्व गांगरून, कैसे हे विघ्न निरसेल, बाहेर जावे तरी भीती, भुजंग गेलिया अंतर्ग्रहापती प्रती, कठीण तेथून बाहेर निसरती, बैसले पाळती ठेवूनी, इकडे भुजंग तृप्त झाला, चुकवून या सर्वाचा डोळा, नकळे गेला कमण्या स्थळा, आश्चर्य सकळा वाटले, मग तो सर्व गोठा शोधिला, परी न यत्किंचित थांग लागला, बहुतेकांचा जीव स्थिरावला, मनी चुकला नेमासकर, आरंभी गोट्यात जेव्हा प्रवेशला, तेव्हा जैसा दृष्टीस पडला, तैसाच दातना असता दिसला, हीच दयाला चुक, बाळास होत्या स्त्रिया दोन, पुत्रसंतती होती लहान, कधी कधी नेवासाहून येठी दर्शन घ्यावया, बाबा तया दोघी प्रत, चोळ्या लुगडी विकत घेत, आशीर्वाद तया अर्पित, ऐसा तो भक्त बाळाजी, हा सच्चरित मार्गे दोपट, जेते जेते याचा पाठ, तेथेच द्वारका माईचा मठ, साई प्रकट निश्चये, तेथेच गोदावरीचे तट, तेथेच शिर्डी क्षेत्र निकट, तेथेच साई धुनी सकट, स्मरता संकट निवारी, जेथे साई चरित्र पठन, तेथे सदैव साई निवसन, श्रद्धापूर्वक चरित्रावर्तन, करिता तो प्रसन्न सर्व भावे, स्मरता साई स्वानंद घन, जपता तन्नाम अनुदिन, न लगे इतर जप तप साधन, धारणा ध्यान खटपट, साई चरणी ठेवून प्रीती, जे जे या साईची विभूती, नित्य नेमे सेविती लाविती, तेथे भावती मनेप्सित, धर्माधिचारी पुरुषार्थ, पावोनी होती ते कृतार्थ, प्रकट होतील सकळ गुह्यार्थ, स्वार्थ परमार्थ समवेत, महापापादि पापे प्रवळ, तैसीच उपपात केही सकळ, उदी संपर्के होती निर्मूळ, लादे निर्मळता सबाह्य, ऐसे हे विभूती धारण, भक्तासी ठावे हे महिमान, श्रोत्याचेही व्हावे कल्याण, म्हणून हे वर्णन वाढविले ही भाषा असार्थ, नेणे मी महिमा यथार्थ, तरीही श्रोताची हितार्थ, सकलितार्थाची निरूपिला, म्हणून श्रोतयास हीच प्रार्थना, करुणी साई प्रति वंदना, आपणची आपुला अनुभव घ्याना, इतुकेच माना मध्वचन, येथे नाही तर्काचे काम, पूज्य भावा प्रकाम, न लगे बुद्धी चापल्योक्रम, पाहिजे परम श्रद्धाळू, श्रद्धाविहीन केवळ तार्किक, वादोन्मुख आणि चिकित्सक, तया न संतज्ञान सम्यक, शुद्ध भाविक ते पावे, कथा अंतर्गत न्यूनातिरिक्त, सर्व माणूस साई प्रेरित, होऊन दोष दृष्टी विरहित, साई सच्चरित वाचावे,
साई परम कनवाळू प्रीती रसिक वाचक वृंद चित्ती येणे मिशेष तापो निजमूर्ती नित्यस्मृती व्हावया कोठे गोमांतक कोठे शिरडी तेथील शोध चोरीची कथा उघडी साई साध्यांत कती सुख परवडी कथा चौकडी पुढारा म्हणून हे माड साई चरणी ठेवी मस्तकांत करणी विनवी श्रोतया अति नम्रपणे सादर श्रवणी व्हावया स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते चिकित्सा खंडन विभूती मंडनम नाम 35तमोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.